अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा तिरुवनंतपुरम जिल्हा युनिटच्या वतीने केरळ राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्निथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे शिस्तपालन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी तसेच केरळचे ऊर्जा मंत्री तथा केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष सनी जोसेफ यांची भेट घेऊन केरळ वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये केरळ राज्यातील सुमारे 12 लाख लोकसंख्या असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व रोजगार विषयक विकासासाठी विशेष उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली। तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय ओमन चांडी यांच्या कार्यकाळात समाजाला मिळालेल्या विविध सवलती, शैक्षणिक संधी आणि प्रतिनिधित्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। महासभेने शासनाकडे मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पथनमथिट्टा जिल्ह्यातील अडूरजवळ एनाथ येथे स्थापन करण्यात आलेल्या वीरशैव आर्ट्स अँड सायन्स कॉलेजला चालू शैक्षणिक वर्षापासून वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देणे, तिरुवनंतपुरम येथे जगज्योती बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, केरळ विधानसभेत जगज्योती बसवेश्वर यांचे तैलचित्र स्थापित करणे, बसव जयंतीला सार्वजनिक सुट्टी घोषित करणे तसेच कर्नाटक व महाराष्ट्राच्या धर्तीवर वीरशैव लिंगायत विकास मंडळ स्थापन करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबवणे या मागण्यांचा समावेश आहे। या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रगतीसाठी केरळ शासनाने ठोस पावले उचलावीत अशी विनंती महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली। यावेळी केरळ राज्य वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष टी.पी. कुंजुमोन, महाराष्ट्र लिंगायत समाजाचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे, उद्योगपती संतोष फताटे, जिल्हा सचिव आर. प्रेमकुमार, प्रदेश कंदनके यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।